नमस्कार मैत्रिणींनो, प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीत काही सण असे आहेत जे फक्त साजरे केले जात नाहीत तर घराघरात ते अनुभवले सुद्धा जातात. आणि त्यातलाच हा अत्यंत महत्त्वाचा परंपरा, श्रद्धा आणि स्त्री शक्तीशी जोडलेला सण म्हणजे मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या एका वाक्यात नाती, आरोग्य, सौहार्द आणि संस्कृती सामावलेली आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती 2026 ह्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजे यंदा संक्रांत कशावर आहे, कोणता रंग वर्ज आहे, तारीख काय आहे, वाहन काय आहे, वाहनाची दिशा काय आहे, कुठलं दान करावं, कोणती कामं वर्ज करावीत, त्याचबरोबर दानाचं महत्त्व काय, बोरनान विधी, हळदी कुंकू, कोणता रंग घालावा, कोणता रंग टाळावा, सुगड पूजन कसं करावं, भोगी किंक्रांत म्हणजे काय, ह्या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांत ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण बघणार आहोत यंदा संक्रांत नेमकी कशावर आहे, कुठलं वाहन आहे. तर यंदा संक्रांतीचं मुख्य वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे. त्याचबरोबर यंदा वस्त्र तिचं पिवळं आहे आणि तिने केशरी रंगाचा तिलक तिच्या कपाळी लावलेला आहे आणि हातात शस्त्र हे गदा आहे. ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे. तिच्या हातात सुवासासाठी जाईचं फूल तिनं घेतलेलं आहे आणि मोत्याचे अलंकार यावेळेस तिने घातलेले आहेत. ती जातीनं सर्प आहे, वयानं कुमारी आहे आणि स्थिती तिची ती बसलेली आहे. तिचं वार नाव आणि नक्षत्र मंदाकिनी आहे. त्याचबरोबर समुदायाचा मुहूर्त ह्यावेळेस 30 आहे. तर अशा पद्धतीने ही आहे संक्रांतीची बेसिक माहिती. तर तिची दिशा आहे ती पूर्वेकडून येत आहे म्हणजे सुख घेऊन येत आहे आणि वायव्य दिशेला तिचे तोंड आहे, पश्चिमेकडे तिचे तोंड आहे. तर मैत्रिणींनो, ह्या काळात काय करावं, काय करू नये. तर आता ह्या वेळेची 2026ची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. म्हणून 14 जानेवारी 2026 ह्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचं ब्लाऊज, ज्या ज्या गोष्टी पिवळ्या रंगाच्या आहेत त्या परिधान करू नयेत. यंदा संक्रांतीसाठी 5 रंग शुभ सांगितलेले आहेत. ते कोणते आहेत हे आता आपण पाहूया. तर यंदा संक्रांतीसाठीचे शुभ रंग काळा, लाल, हिरवा, केशरी आणि गुलाबी. कुठला? काळा, लाल, हिरवा, केशरी आणि गुलाबी. यापैकी कोणत्याही रंगाची साडी तुम्ही अगदी आत्मविश्वासाने नेसू शकता. या दिवशी हिरव्या बांगड्या घालणं शुभ मानलं आहे, पण पांढऱ्या बांगड्या, मेटल किंवा प्लास्टिकच्या बांगड्या, तुटलेल्या बांगड्या घालणं ह्या दिवशी टाळा. एका हातात एक बांगडी जास्त घालणे ही परंपरेतील विशेष नियम आहे. संक्रांतीचा विशेष आहे हेही लक्षात ठेवा. ह्या दिवशी सूर्यपूजा, तिळगुळदान आणि स्नान यांना विशेष महत्त्व आहे. पण लक्षात ठेवा, तेल, चाकू आणि कात्री ह्यांचे ह्या दिवशी दान करू नये. त्याचबरोबर या दिवशी अपमान, राग, कटू शब्द असे शब्द उच्चारण करू नये. ह्या सणाला गोडवा वाढवण्याचा, नात्यातील गोडवा वाढवण्याचा खासकर प्रयत्न करावा. अशा पद्धतीने यावेळेस आणि मकर संक्रांती 2026चा आपण आता पुण्यकाळ बघणार आहोत. मैत्रिणींनो, मकर संक्रांती ही इंग्रजी वर्षातील पहिला मोठा सण मानला जातो. म्हणजे डिसेंबर नंतर जानेवारी सुरू झाली की आपलं नवीन वर्ष इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू होतं. मग हा त्या वर्षातील पहिला मोठा सण मानला जातो. यावेळेस सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं. यंदाची संक्रांत ही 14 जानेवारी 2026 रोजी म्हणजे बुधवारी येत आहे. त्याचा पुण्यकाळ दुपारी 3:06 पासून ते अगदी सूर्यास्त होईपर्यंत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे या दिवशी दानधर्म केल्यास पुण्य वाढतं. तिळगुळ आपण वाटतो, ह्यामुळे कटुता विसरली जाते आणि गोडवा तयार होतो. अशा पद्धतीने या दिवशी संक्रांतीचं विशेष महत्त्व आहे. आता आपण पाहणार आहोत
की किंक्रांत म्हणजे काय, किंक्रांतीला काय केलं जातं. तर मैत्रिणींनो, किंक्रांत म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ही किंक्रांत मानली जाते. हा दिवस विश्रांतीचा, नात्यांचा आणि घरगुती सणांचा आहे. काही भागात या दिवशी पाहुणचार केला जातो, आप्तेष्टांना भेटी दिल्या जातात आणि ह्याला फार महत्त्व दिलं जातं. आता आपण पाहणार आहोत की सुगड पूजन. सुगड पूजन हा संक्रांतीचा अत्यंत पारंपरिक भाग आहे. सुगड म्हणजे काय, तर मातीच्या छोटीशी चुलीचा आकार बनवायचा, त्यात शेणाच्या गोवऱ्या घालायच्या, तिळगुळ, भाजी, भाकरी हे त्याच्यावर आपण बनवायची. आता सुगड पूजन कसं करतात, तर घरातील समृद्धीसाठी हे केलं जातं. सकाळी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून सुगड सजवायची, तिला तिळगुळ अर्पण करायचं, तिला ओवाळणी करतात. का करतात, तर घरात समृद्धी यावी, अग्निदेवतेला धन्यवाद देण्यासाठी आणि स्त्रीचं सौभाग्य चिरंतन टिकवण्यासाठी सुगड पूजन केलं जातं. आता आपण पाहिलं किंक्रांत म्हणजे काय, सुगड म्हणजे काय. आता आपण भोगी म्हणजे काय पाहतोय. तर भोगी ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते. भोगीचं महत्त्व म्हणजे या दिवशी काही भागात असं मानलं जातं की जुन्या वस्तू जाळल्या जातात, त्याने नकारात्मक गोष्टी दूर केल्या जातात. नवीन सुरुवातीचं नवीन गोष्टींचं स्वागत केलं जातं. भोगी म्हणजेच जुने सोडून नवीन स्वीकारणं. भोगीला भोगीची भाजी केली जाते. आमच्या भागात भोगीच्या भाजीला म्हणजे भोगीच्या भाजीमध्ये संक्रांतीच्या वाणाच्या सर्व गोष्टी एकत्रित करून ती भाजी बनवली जाते. आणि जुनी माणसं सांगतात ही भाजी बनवण्याचं कारण असं की ह्या भाजीमधून सगळ्या प्रकारची रसं आपल्या शरीरात जातात, शरीर अधिक बलवान होतं आणि उत्तरायणासाठी तयार होतं. म्हणजे बाजरीची भाकरी केली जाते, बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जातात आणि वांग, गाजर, मेथी, बोर, ऊस, पेरू अशा प्रकारची जेवढी फळं आपण वाणात वापरतो, फळभाज्या म्हणजे गाजर, जे जे आपण वापरतो, तीळ, ते सगळं ह्या भोगीच्या भाजीत घातलं जातं आणि ही भाजी त्या दिवशी करून खाल्ली जाते. या दिवशी या भाजीचं आणि या भाकरीचं विशेष महत्त्व आमच्या भागात तरी मानलं जातं. मग तुमच्या भागात भोगीच्या दिवशी नेमकं काय केलं जातं, भोगी कशी साजरी करतात, त्याचबरोबर किंक्रांत कशी साजरी करतात हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अजून तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात हेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. मैत्रिणींनो, ह्याच काळात लहान बाळांसाठी बोरनाणाचा विधी केला तर तोही अत्यंत शुभ मानला जातो. हा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी असा घेऊन आली आहे ज्यामध्ये मी संपूर्ण संक्रांतीचा संपूर्ण विधी आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बोरनाण विधी लहान मुलांसाठी एक संस्कार आहे, तो केला जातो. तर बोरनाण म्हणजे लहान मुलांसाठी केलेला आशीर्वादाचा विधी. म्हणजे यामध्ये तांदूळ, बोर, तीळ, साखर किंवा कुठलेही आपल्या भागातले, आपल्या गावाकडे, आपल्या शेतात येणारी फळं किंवा मग त्याला आपण पदार्थ म्हणू शकतो, ते घेतले जातात. ते मुलांच्या डोक्यांवरून ओवाळले जातात आणि मुलांना ते चाखवले जातात. याचा अर्थ असा की मुलाला आयुष्यभर गोडवा, आरोग्य आणि संरक्षण लाभावं. आता मकर संक्रांतीनंतर सगळ्या सुवासिनी हळदी कुंकू करतात. तर हळदी कुंकवाचं खास महत्त्व काय, तर मकर संक्रांत हा खास करून महिलांचा सण मानला जातो. हळदी कुंकू म्हणजे सौभाग्य, मैत्री, स्त्रीचं सन्मान आणि एकोप्याचं प्रतीक मानलं जातं. हळदी कुंकू हे आपल्याकडं सौभाग्याचं लेणं असं मानलं जातं. ह्या दिवशी आपल्या मैत्रिणींना, सौभाग्यवतींना, महिलांना घरी बोलवलं जातं, घर छान सजवलं जातं, त्यांच्यासाठी फराळ, नाश्ता ठेवला जातो, त्यांचे लाड केले जातात आणि त्यांना आपल्याकडून सौभाग्याचं लेणं या स्वरूपात काहीतरी वाण दिला जातो, भेटवस्तू दिल्या जातात, तिळगुळ दिला जातो आणि एकमेकींना हळदी कुंकू लावून मग एकमेकींचा निरोप घेतला जातो. अशा पद्धतीने हळदी कुंकू साजरं केलं जातं. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांत ही आपल्याला शिकवते की एकमेकांना प्रेम द्या, ऊब द्या, गोड बोला. आपण म्हणतोच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. जुने मतभेद आपसातले विसरा, नाती जपा आणि निसर्गाचा आदर करा.
तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, यातून तुमचे सगळे प्रश्न सुटले असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि जर तुमच्या मनात अजून एखादा काही प्रश्न राहिला असेल तर तो जरूर मला कमेंटमध्ये विचारा. मी त्या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण इथे आपण परंपरा, आरोग्य आणि स्त्री शक्ती जपतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भेटूया मकर संक्रांतीला. धन्यवाद.